हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज ना इथे बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या होत्या. आम्ही सगळेजणी मम्मीकडे आलेलो आहोत, कारण आता वास्तुशांतीची पूजा लवकरात लवकर करायची होती ना, मग त्यासाठी तयारी करण्यासाठी अगोदरच आलेलो होतो. तर मम्मीने ते जिथे राहतात ना त्या बिल्डिंगमध्ये संपूर्ण ठिकाणी बाळूमामाच्या ज्या मेंढ्या होत्या त्या चरण्यासाठी आणलेल्या होत्या आणि त्या सर्व काही अशा आलेल्या होत्या. प्रत्येक बायकाने त्यांना खाण्यासाठी वगैरे आणलेलं होतं, हळदी कुंकू लावण्यासाठी आणलेलं होतं. त्या बघितल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि मग घराकडे आलो. ही मम्मीने त्यांचं नवीन घर जे बांधलेलं आहे तिथे संपूर्ण काही जेवढा काही घरचं सामान वगैरे होतं ते आणलेलं होतं. आणि हा व्हिडिओ ना सोमवारचा आहे. तर मुलांना काही उपवास नव्हता, मग मुलांना ना घरून चटणी पोळी वगैरे करून आणलेली होती आणि बाहेर जेवण करत होते, कारण घरामध्ये अजून उष्ट करायचं नाही, शिजवायचं देखील नाही. त्याच्यामुळे मग बाहेर ओट्यावर जेवण मुलं करत होती. घरूनच त्यांना स्वयंपाक वगैरे बनवून आणलेला होता. तोपर्यंत काकू, वहिनी, मम्मी त्या सगळ्या काही घरं वगैरे आवरायचं काम चालू होतं, कारण संपूर्ण सामान वगैरे ह्या घरात आणून शिफ्ट केलेलं आहे आणि सगळं काही धुवायचं काम चालू होतं. कारण संपूर्ण घर जरी आपण बांधलेलं असतं तर सगळं काही क्लीन वगैरे करून त्याच्यानंतर भांडे वगैरे लावून जे काही आपल्याला पूजेसाठी जे सामान लागणार आहे, कारण नवचंडी पूजा म्हटल्यानंतर भरपूर सारी तयारी असते. तर बघू शकता मुलं पण सगळे काही ओटा वगैरे आणि घरामधलं जे काही होतं ते धुवचो लागत होते. संपूर्ण काही धुवून घेतलेलं होतं, छान प्रकारे क्लीन करून घेतलं आणि वायपरच्या साह्याने ना पाणी बाहेर लोटण्याचं काम चालू होतं. विघ्नेशनी पण भरपूर मदत केली काकूच्या रूममध्ये आणि दुसऱ्या बाजूला इकडे आम्ही पण भरपूर मदत केली, कारण भांडे वगैरे घासायचे होते. बाजूला संपूर्ण घर स्वच्छ धुवून घेतोय आणि छान असं मस्त धुवून घेतल्याच्या नंतर त्यांना फ्रेश वाटतं. गोण्या वगैरे पॅक करून आणलेलं, वहिनीचं पार्लरचं सामान, भरपूर सामान आहे. घरसुद्धा छोटं पडणार आहे. तर लवकरात लवकर वास्तुशांतीची पूजा आहे म्हटल्यानंतर मग सगळं काही आवरासावर चालू आहे. बाहेर पाऊस पण भरपूर चालू आहे, सारखा रिमझिम येतोय. पण आता सगळे काही भांडे वगैरे घासण्यासाठी आणलेले. मी पण थोडी मदतीला आलेली आहे, कारण वहिनी एकट्याच होत्या आणि त्याच्यामुळे मग दोघी जणी आले. तर काकू पण त्यांच्या घरातला आवरते आणि वहिनी आणि मी पण आवरते. हे तुळशी वृंदावन होतं ना, रेडीमेड आणलेलं होतं मम्मीने. त्यांनी द्वादशीच्या दिवशी तुळशी वृंदावन लावलेलं होतं, पण अजून त्याला कलर दिल्यामुळे ना इतके छान दिसायला लागले ते. तर जे पेंटर आलेले होते ना त्यांच्याकडनं आम्ही ह्या तुळशीला मस्त असा कलर करून घेतला. खूप सुंदर आणि मस्त वाटत होते, कारण पूर्ण अशा विटा वगैरे लावून वृंदावन तयार केलेलं होतं. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, अगदी छान आणि मस्त झालेलं होतं. संपूर्ण ऊन वगैरे आलेलं होतं आणि संपूर्ण शेतामध्ये असं घर, खूप छान क्लायमेट असं वाटायचं बाहेरून. तर बघू शकता मागं मस्त हिरवगार आणि छान असं मस्त वाटतंय आणि ऊन पण पडलेलं आहे. सकाळी पाऊस चालू होता. आज श्रावण सोमवार पहिला आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी पाऊस वगैरे जसं असतोच. ते अशी रेडीमेड होती ना, पण मग कलर दिला एकदम भारी वाटायला लागली. तुळशी वृंदावन ते काळं कलरचं राहतं, आपण दगडी सेम तशासारखी दिसू राहिली. कलर दिल्यावर एकदम छान दिसते. घर बांधल्यानंतर ना सर्वात प्रथम आपलं तुळशी वृंदावनाकडे लक्ष जात असतं. तर मग तुळशी वृंदावन खूप छान होतं, रेडीमेड टाकलेलं होतं. पण त्याच्यानंतर ना पेंटरकडून मस्त कलर दिल्याच्या नंतर ना मग तो कलरमुळे खूपच छान आणि मस्त दिसायला लागल्या तुळशी. सगळं घेऊन आलेलं आहे. भांडे घसून झाल्यावर सगळ्यांना भुका लागल्या ना, घेऊन आल्या. हा का, तुमच्याकडून श्रावण सोमवार पावन होईल आम्हाला.
सकाळपासून ना भरपूर थकलेलो होतो आणि उपवासाचा दिवस होता, पण काहीच वाटलं नाही. सगळे काही भांडे वगैरे घासून झालेले होते. वहिनींच्या ज्या वहिनी होत्या ना, सोनल वहिनी, पूनम वहिनी, सगळ्या काही आलेल्या होत्या फराळाचं वगैरे घेऊन. आणि आमचं फराळाचं झालेलं होतं, घरून करून आणलेलं होतं, पण त्यांनी पुन्हा एकदा खाण्यासाठी आणलं. चहा पण करून आणलेला होता, कारण घरामध्ये अजून काही शिजवता वगैरे येत नाही. तर सगळे काही भांडे वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतले, देवाचे पण भांडे, कारण देवपूजेसाठी सगळेच काही वस्तू लागतात. तोपर्यंत काकूने छान सगळे काही रॅक वगैरे स्वच्छ करून घेतले वगैरे, घासून झाले. मस्त फराळाचं पण झालं. आणि आता सगळे काही भांडे ना पूर्ण घरामध्ये लावून देतो. वहिनीच्या मम्मी त्या सगळ्या काही आलेल्या आहे, म्हणजे घर बघण्यासाठी आल्या होत्या. आणि सगळे एकजुटीने काम, काकूच्या पण घरातलं काम अजून आवरायचं आहे. आणि आता डबे वगैरे सगळे काही लाकडावर वगैरे लावून द्यायचे. आता सगळ्या जणांनी मिळून ना छान असे मस्तपैकी घरातले भांडे वगैरे लावून दिलेले होते, कारण सगळे काही एकत्र आल्याच्या नंतर ना एकाच दिवसात सगळं काही घर आवरून झालं. आणि वहिनी पण एकट्या, त्याच्यामुळे त्यांच्या पण भावजाई आलेल्या होत्या, पूनम वहिनी, सोनल वहिनी. आम्ही सगळ्यांनी मिळून छान भांडे वगैरे लावून दिले, कारण नवचंडी पूजा म्हटल्यानंतर भरपूर सारी गर्दी, धावपळ, खूप सारा पसारा, त्याच्यामुळे सगळं काही आवरून घेतलं. आनंदी, विघ्नेश दोघंही जण आता शाळेतून आलेली होती, कारण बस इथे पण येते, त्याच्यामुळे मग ते दोघंजण आल्याच्या नंतर ना घरी पण जायचं होतं मला. आणि मग वहिनींनी आम्ही सगळं काही चेंज वगैरे केलं आणि गावात आलेलो होतो, कारण ना गावामध्ये भरपूर सारी खरेदी पण करायची होती, साड्या वगैरे, कारण वास्तुशांती, नवचंडी पूजा. आणि आता भरपूर दिवस झाले, त्याच्यामुळे मग वहिनींनी धोंड्याच्या वेळेस साड्या सिंपल घेतलेल्या होत्या. मग आता थोड्याशा छानमधल्या साड्या घ्यायच्या होत्या. मग वहिनींनी आम्हाला पाचही बहिणींना छान अशा साड्या घेतल्या. मी देखील मम्मीला, काकूला, वहिनींना छान अशा मस्त त्या पण साड्या घेतल्या. तर पुढचे व्हिडिओ खूप छान छान असणार आहे, नवचंडी पूजेचे, वास्तुशांतीचे. तुम्हाला सगळे काही ब्लॉग मी शेअर करणार आहे. आता सगळी काही खरेदी वगैरे झालेली होती आणि छान अशा मस्त साड्या पण मस्तपैकी भेटल्या, कारण आता रक्षाबंधन येत जवळच येते, त्याच्यामुळे खूप छान छान स्टॉक आलेला होता गावामध्ये. भरपूर साड्यांची खरेदी केली. आणि मग आता मला पण देखील घरी जायचं होतं. मिस्टर पण माझ्यासोबत आलेले होते, काकू, वहिनी, माझे वडील सगळे काही होते. तर असं काही सगळ्यांनी खरेदी वगैरे केली. नवीन नवीन स्टॉकच्या साड्या पण घेतल्या. आणि त्यानंतर मग आता खरेदी केल्याच्या नंतर ना मम्मीने त्यांना पूजेचं सामान वगैरे ते पण घ्यायचं होतं. वहिनीने त्यांना बाकीची खरेदी ती करणार होते. आता मला पण घरी जायचं होतं. आणि मग आता त्यानंतर थोडासा मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर नेहमीप्रमाणे लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता ना मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला होता, आता घरी निघालेलो होतो. तर भेटूया अशाच एका छान अशा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.